नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पूर्ण देशामध्ये भारत देशामध्ये दूरसंचार कायदा 2023 हा 26 जून 2024 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे आणि हा कायदा मेन म्हणजे आहे आपल्या मोबाईल रिलेटेड। एका व्यक्तीच्या नावावर किती सिम असायला पाहिजे, कारण की मित्रांनो आपण पाहतो की जेव्हाही कुठल्या प्रकारचा गुन्हा होतो त्यावेळेस त्यामध्ये जे सिम आढळते ते इतर कुठल्यातरी व्यक्तीच्या नावावर असते। अशा प्रकारचा गुन्हा, अशा प्रकारचे क्राइम, अशा प्रकारचा गुन्हा किंवा ऑनलाइन फ्रॉड थांबवण्याकरता हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या कायद्यामध्ये एका व्यक्तीच्या नावावर किती सिम असायला पाहिजे, सोबतच या कायद्याचे जर एखाद्या व्यक्तीने उल्लंघन केले तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते आणि त्याला किती वर्षाचा कारावास, सोबतच मित्रांनो किती रुपयांचा दंड त्याला भरावा लागू शकणार आहात, सर्व काही इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येत राहतो। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपण पाहतो की बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बरेचसे ऑनलाइन फ्रॉड किंवा बरेचसे गुन्हे होत राहतात, त्यामध्ये इतर व्यक्तींच्या नावावर सिम यूज केले जाते। परंतु मित्रांनो, या कायद्यामुळे आता पूर्ण आयुष्यात एका व्यक्तीच्या नावावर फक्त 9 सिम तुम्ही घेऊ शकणार आहात आणि 9 पेक्षा जर जास्त सिम तुम्ही घेतले आणि या कायद्याचे उल्लंघन केले तर तुम्हाला 50,000 रुपये दंड भरावा लागणार आहे आणि सोबतच 3 वर्षाची कारावास शिक्षा सुद्धा होऊ शकते। तर काही राज्यांमध्ये हा कायदा जो आहे तो जसे की जम्मू काश्मीर राज्यामध्ये आणि ईशान्येकडील काही राज्य जे आहेत त्या राज्यातील व्यक्तींकरता हा कायदा थोडा वेगळा आहे। तर त्या राज्यातील व्यक्तींकरता 6 सिम त्या राज्यातील जे व्यक्ती आहेत ते 6 सिम घेऊ शकणार आहेत आणि इतर राज्यातील जे व्यक्ती आहेत ते 9 सिम एका नावावर घेऊ शकणार आहेत। या कायद्यातील ज्या काही आता महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहूया। या कायद्यानुसार आता कोणत्याही भारतीयाला कमाल 9 सिम कार्ड घेता येऊ शकतील। जर एखाद्या व्यक्तीने 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले आणि या कायद्याचे जर उल्लंघन केले तर त्याला 50,000 रुपये दंड सोबतच 3 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो। या कायद्यानुसार आता जर एखाद्या व्यक्तीने बनावट सिम कार्ड घेतले तर त्याला 50,000 रुपये दंड सोबतच 3 वर्षांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो। देशामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती असेल तर अशा कालावधीमध्ये सरकारकडून दूरसंचार कंपनीचे नेटवर्क किंवा दूरसंचार सेवा खंडित करू शकते व अशा कालावधीमध्ये नागरिकांना संदेश प्रसारित करण्यापासून किंवा पसरवण्यापासून थांबवू शकते। कंपन्यांना देखील आता एखाद्या उत्पादनाच्या किंवा कुठल्याही प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी संबंधित ग्राहकाची संमती घेणे गरजेचे असणार आहेत। अगोदर देशात असलेले सर्व जुने दूरसंचार कायदे यामुळे रद्द केले जातील। तर मित्रांनो, गेल्या वर्षी 2023 मध्ये डिसेंबर 20 रोजी लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलेले होते आणि 21 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आले। तर हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बरेच व्यक्ती एक सिम बंद पडलं की दुसरं सिम घेतात, दुसरं सिम बंद पडलं की तिसरं सिम घेतात। अशा वेळेस जर तुमच्याकडे 9 पेक्षा जास्त जर सिम झाले आणि या कायद्याचे जर उल्लंघन झाले तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत दंड किंवा 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो। तर मित्रांनो, तुमच्या नावावर किती सिम आहे या अगोदरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये त्याची लिंक मिळून जाणार, सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाणार, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमच्या नावावर किती सिम आहे आणि अनवॉन्टेड जर सिम तुम्हाला तिथे आढळून आले तर ते कसे बंद करायचे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।